किशोर आडगळे। आज मी सिन्नर तालुक्यामध्ये नांदूर सिंगोटे या गावामध्ये आलो आहे आणि ह्या गावात आपण ह्या काकांना अमृत ज्यूस दिले होते एक 2 महिन्यापूर्वी। आज काकांना काय प्रॉब्लेम आहे आणि काका काय रिझल्ट आला त्यांना ते त्यांचे तोडून सांगतील। काका तुमचं नाव काय? सुनील पांडुरंग सांगा। तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? मला मग किडनीला सुरू होती, बीपी होता, पुन्हा शुगर होती। शुगर किती होती तुमची? शुगर 240। बरं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते डायलिसिससाठी मशीन पण लावलं होतं ना? ते लावलं होतं आता ते मशीनचं हा, डायलिसिस पण त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं आणि कंडिशन अशी होती की ते झोपून होते। जेव्हा आम्ही उठू शकत नव्हते, जेवण पण कमी होतं आणि आजची कंडिशन काय तुम्ही सांगा आता। 2 घास खाली उलटी व्हायची। बरं, आता कसं वाटतं तुम्हाला? आता जेवण व्यवस्थित 1-1.5 चपात्या खातो, एक भाकर खातो आणि आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम फ्रेश वाटतो। म्हणजे मला सांगा की मग हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला फरक किती टक्के जाणवला? जवळजवळ 80-90% फरक पडतो। म्हणजे जी व्यक्ती झोपलेली होती आज त्यांना आपण 2 महिन्यामध्ये अमृत ज्यूसच्या माध्यमातून चालायला आणि फिरायला लावली। आज ती व्यक्ती झोपलेली असताना आज ते शेतामध्ये जाऊन पोल्ट्री फार्म आहे त्यांचा स्वतःचा, त्याच्यामध्ये ते काम बंद करते। मग आता मला सांगा तुम्ही की हे अमृत ज्यूस लोकांनी घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? घेतलं पाहिजे, पण त्याचा स्वभाव आहे, पण घेतलं पाहिजे, घेतल्याशिवाय काही फरक नाही पडत। बरोबर आहे सर। नमस्कार। बघा दोस्तों, घेतलं तर फरक पडेल। ज्या कंडिशन मध्ये आज आम्ही त्यांना दिलं होतं, आज झोपलेल्या कंडिशन मधली व्यक्ती आज 2 महिन्यामध्ये आज स्वतःच्या शेतामध्ये कामाला जातात। आज यांना रिझल्ट येऊ शकतो 100%, हा प्रत्येकाला रिझल्ट येऊ शकतो। हर हर यश घर घर यश।